नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, नाभिक दुकानदार संघटनेचे धुळ्यात आंदोलन. सटाणा तालुक्यातील खतनामे येथील 70 वर्षाच्या नराधमाने नाभिक समाजाच्या अल्पवयीन बालिकेवर अमानुषपणे अत्याचार केला. तसेच वेळोवेळी तिच्यावर वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला असून अशा नराधमाला कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे शहर नाभिक दुकानदार संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत नराधमाचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी नाभिक दुकानदार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाने या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर 70 वर्षाच्या एका नराधमाने अमानुष अत्याचार केलेले आहेत. या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नाभिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय SP साहेब यांना निवेदन देणार आहोत. तरी मित्रांनो, आज ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणीचा सुखरूप नसतील अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नराधमांच्या बाबतीत, आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं, म्हणजे अशा नराधमांना वेळीच ठेचलं जाईल. या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला, या देशासाठी झटणारे राष्ट्रपुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत. आणि या खतमाने गावातील घटनेचा आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे.